जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींसाठी मंगळवारी मतदान पार पडलं. यानंतर आष्ट्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्ट्रॉंग रूम बाहेर आंदोलन केलं. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या महाराष्ट्रातील सर्व स्ट्रॉंग रूमच्या आत बाहेर कॅमेरे लावावेत, तसेच जनतेला दिसेल असा LED बाहेर ठेवावा. ईव्हीएमवर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास नाही. बाहेरून या मशीन ऑपरेट होत असतात असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणी जामर सुद्धा लावण्यात यावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्क्यात आणि आकडेवारीत वाढ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी आष्ट्यात स्ट्रॉंग रूम बाहेर आंदोलन केलं होतं. दुपारपासून शेकडो कार्यकर्ते ठिय्या मारून होते. प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत 2000 मतांची तफावत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रूमची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून मतांच्या आकडेवारीची माहिती घेतली. निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रचंड गोंधळ झालाय. तशा निवडणुका होतात हे निवडणूक आयोगाला माहीत नाही. ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलणं बऱ्याच लोकांचं नुकसान होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याचिका दाखल करून मागणी केली असेल तर त्याचा काय निर्णय लागेल ते बघू. पण ज्यांचं मतदान झालं नाही त्यांची मागणी असेल, काय निर्णय होतो ते बघू. निवडणुकावेळी भानामतीचे जे प्रकार झाले त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. स्ट्रॉंग रूमची मी पाहणी केली, पण या 20 दिवसात काही होऊ नये अशी आम्ही आशा व्यक्त करतो. एकतर केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल असे प्रकार झाले तर त्यांच्यावरचा विश्वास उडू शकतो. त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे. प्रकार घडला त्या बाबतीत काय वाटतं? अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे आणि वैभव शिंदेनी आत्ता जे सांगितलं त्याप्रमाणे या भागामध्ये सर्व गावभर लिंबू आणि भंडारा खाली टाकण्याचं काम झालं, कोंबडा कापण्याचं काम झालं, वेगवेगळ्या बळी वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आले. हे सगळं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात बसतं. तशा तक्रारी केल्यात. पोलीस काय ॲक्शन घेतात हे आम्ही बघतोय आणि 24 तास होऊन गेल्यानंतरही अजून काही त्याच्यावर कारवाई नाही. आम्ही पोलिसांच्याकडून अपेक्षा करतोय. शेवटी भंडाऱ्याचा अवमान, विरोबाचा अवमान करण्याचं महापातक ज्यांनी केलं किंवा भंडाऱ्याचा आणि लिंबू आणि भंडारा एकत्रितपणाने जादू टोण्यासाठी वापरणं हा विरोबाचा अवमान आहे आणि समस्त महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा हा अपमान आहे. अशा पद्धतीनं कृत्य करणं आणि त्याचा जादूटोणासाठी वापर करणं हे युतीचे उमेदवार आहेत समोरचे आणि सर्व गावभर फिरून 10 वाजल्यानंतर रात्री आचारसंहितेचा भंग करत सर्व गावातल्या प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. त्यामुळं हा आचारसंहितेचा भंग आहेच, पण अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात जाऊन हे कृत्य आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आदल्या दिवशी पैशाचं पण वाटप करण्यात आलेलं आहे आणि चिकन सुद्धा त्याचं वाटप करण्यात आहे असं कार्यकर्ते म्हणतात. हो, हे तर आचारसंहितेच्या याच्यात आहेच. हे सर्व ठिकाणी या गोष्टी आहेत. शेवटी TN सेशन होते त्यावेळी भारतामध्ये अजिबात काही होत नव्हतं. आता केंद्रीय निवडणूक आयोगच दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने फक्त निवडणुका घेण्याचंच काम करायचं, बाकीच्या काही कामात फार लक्ष घालायचं नाही हा निर्धार केलेला दिसतोय. त्यामुळं पाहिजे ती मनमानी सर्व महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निमित्तानं झाली. तीच महापालिकेत होणार आणि तीच जिल्हा परिषदेत होणार आणि प्रचंड पैशाचा वापर हा महाराष्ट्रात होतोय हे सगळेच आता उघड्या डोळ्याने बघतात. पराभव होत आहे असं दिसून येत असल्यामुळे असे प्रकार घडले आहेत. अशा प्रकारे आता आष्ट्यापुरतं म्हणाल तर ते होय, पराभव आहे. माणसांना आपल्याला मतं घेण्यासाठी पैसे द्यायचे हे महाराष्ट्रात सर्व दूर आता सध्याच्या लोकांनी पसरवलेलं आहे. त्यामुळं मताची किंमत किती व्हावी याला काही मर्यादा राहिली. हे काही निवडणुका पुढे ढकलणं वगैरे याच्यामुळं प्रचंड गोंधळ झाला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रत्येकाला निवडणुका कशा नगरपालिकेच्या होतात हे माहीत नाही किंवा मग काय प्रकार चालतात. त्यामुळं ऐनवेळी शेवटच्या दिवशी मतदान पुढं ढकलणं हे बऱ्याच लोकांची नुकसान करणारं आहे. त्यामुळं
नुकसानीत गेलेली लोकांची तक्रार येणारच ना. प्रतिनिधी पहिलं आयोगाला आव्हान की CCTV कॅमेऱ्याचा डिस्प्ले बाहेर द्या. CCTV ह्या EVM मशीनवरच लोकांचा महाराष्ट्रात आणि देशात विश्वास नाही. त्यामुळं किमान जॅमर बाहेर लावा की ज्यामुळं कुठली रेंज बाहेरून ऑपरेट करून आत जाणार नाही आणि मतपेट्या ऑपरेट होणार नाहीत. लोकांना अशी फार शंका असते की बाहेरून हे मशीन्स मॅनिप्युलेट होतात. लोकांच्या चर्चा मी सांगतोय तुम्हाला. आणि म्हणून सरकारनेच मला वाटतं अशा ठिकाणी चारही बाजूने 500 मीटर किंवा 200 मीटर रेंजमध्ये बाहेरून कोणी सिग्नल पाठवणार नाही याच्यासाठी जॅमरची व्यवस्था करावी. साहेब, निवडणूक आयोगाच्या याच्यावर आणि ही जॅमरची व्यवस्था महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी करावी. हसन मुश्रीफ हे याचिका हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे, पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली. त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला, त्यामुळं ते मतदान वाढत गेलं. सगळीकडे वाढलेलं नाही, एके ठिकाणी कमी झालेलं आहे. त्यामुळं ते म्हणतायत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत. पण त्यांचं म्हणणं काही असलं, टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते. म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत. इथं अपक्षांना फार चिंता आहे. अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की 100% आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले नाही. त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे. शिंदे सेना आलेत का? एकनाथ शिंदे साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही, त्यामुळे तेही आलेले आहेत. त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी. आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारे माझे सहकारी आहेत, कोणी हातताईपणा करत नाही. पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं. त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं, त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते. पण तिथं नियम लावण्याच्या पेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती. आम्ही आज म्हणतोय गैरसमज आहे. ज्या दिवशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना. आणि आमची अपेक्षा आहे की जे उमेदवार भानामती जादूटोणात गुंतलेले आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर या इथल्या पोलिसांनी देखील कारवाई केली. साहेब, रात्री CCTV चालू होते का नव्हते? मी आज जाऊन पाणी केलं, काय केलं? आपण स्ट्रॉंग रूम चालू आतले चालू होते. आमचे काही प्रतिनिधींनी जाऊन तपासले तर रात्री आत गेलेल्या CCTV मध्ये कुठेही काही हालचाल अजून दिसत नाही. पण हा 20 दिवसाचा हे आहे, हे काय वन डे मॅच नाही आहे, 20 दिवसाची मॅच आहे. त्यामुळे 20 दिवसात काही होऊ नये अशी आम्ही प्रार्थना करतो. आता काय करणार? राज्यात 3 ते 4 ठिकाणी असाच आपला इथे जसा प्रकार घडला